ट्रेडिंग मधून डेली 5,000 रुपये कमवण्यासाठी तुमच्याजवळ किती कॅपिटल असलं पाहिजे चला बघूया. आता एका महिन्यामध्ये 20 ट्रेडिंग सेशन असतात आणि डेलीचे 5,000 या हिशोबाने जर पाहिलं तर जवळपास महिन्याचे बनतात 1,00,000 रुपये. म्हणजे 1,00,000 रुपये महिन्याचं प्रॉफिट तुम्ही टार्गेट करता. आता लेट्स अज्युम करा की तुम्ही जी स्ट्रॅटेजी यूज करतात त्या स्ट्रॅटेजीची अॅक्युरसी आहे 75% आणि जो तुमचा विनिंग रेशो आहे तो आहे 1:2 आणि एका दिवसात एकच ट्रेड तुम्ही करताय आणि एका ट्रेड मध्ये पर डे मध्ये तुम्ही 1% रिस्क घेताय कॅपिटल होती. अशा हिशोबाने जर पाहिलं तर तुमच्या महिन्यामध्ये टोटल ट्रेड बनतात 20 ट्रेड बनतात आणि 20 ट्रेड मध्ये 75% अॅक्युरेसी जर पाहिलं तर जवळपास 15 ट्रेड प्रॉफिटेबल राहतात, 4 ट्रेड लॉस मेकिंग राहतात आणि या सर्वांचं कॅल्क्युलेशन जर केलं तर मंथली तुम्ही जवळपास 12.5% रिटर्न जनरेट कराल आणि 12.5% रिटर्न जर तुम्हाला जर 1,00,000 रुपये पाहिजे असतील तर जर तुमच्याजवळ 10,00,000 रुपयाचं कॅपिटल असेल तर 10,00,000 रुपयाच्या कॅपिटलवरती 12.5% होतात 1,25,000. तर हे 1,25,000 कम्प्लिटली तुम्हाला मिळणार नाही. याच्यामध्ये टॅक्सेस ब्रोकरेज कट होऊन जवळपास तुमच्याजवळ 1,00,000 रुपयाचं प्रॉफिट शिल्लक राहील. म्हणजे 1,00,000 रुपयाचं प्रॉफिट करण्यासाठी जर तुम्ही 10% आरओआय जर जनरेट करू शकला तर तुमच्याजवळ 10,00,000 रुपयाचं कॅपिटल असलं पाहिजे. तेव्हा तुम्ही मंथली 1,00,000 रुपयाचं म्हणजेच डेली 5,000 रुपयाचं प्रॉफिट तुम्ही मार्केटमधून जनरेट करू शकता.